गणपतीची लगबग सुरू झाली आणि ढवळ्याचा विषय गणपतीच्या बाबतीत एकदम राजा विषय असतो. ढवळेश्वर टी शर्ट मागच्या वर्षी 2025ची. आता मी चाललो आहे मीटिंगला. जाऊ द्या. घाटकोपरला आपली सगळे गणपती घरात घरगुती गणपतीच असतात, पण आमचा ढवळ्यातला गणपतीचा सण हा विशेष सार्वजनिक जे गणेशोत्सव मंडळ आहेत तितकाच जोशात आणि उत्साहात हा गणेशोत्सव आम्ही करत असतो. आज त्याची मीटिंग आहे आणि आमचे बहुतांश आम्ही सगळे गणपती मूर्त्या पेनवरनं नेतो. तो तिकडे जाणं, तिकडे मूर्त्या बुक करणं, कोणत्या दिवशी जायचं, कधी जायचं हे सगळं, आणि गणपतीमध्ये काय काय करायचं, जागरण असतात, खूप सारे लहान मुलांसाठी खेळ वगैरे असतात. त्या सगळ्याचं नियोजन म्हणून आज एक बैठक आहे, तिकडे मी निघालो. तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आज 19 जुलै. हो, म्हणजे ठरल्याप्रमाणे आज आपण बाप्पाची मूर्ती बुक करण्यासाठी पेनला जाणार आहोत. तर घाटकोपरवरून सगळी मंडळी आता निघाली आहेत. 7 वाजलेत. सकाळी लवकरच निघायचा प्लॅन आहे, कारण की तिथे पोचून पेनला पोचल्यानंतर आपल्याला बराचसा वेळ तिथे मूर्त्या बघण्यासाठी देता येतो. कारण की पेनला गेल्यावर काय होतं मित्रांनो, बाप्पाच्या मूर्त्यांमध्ये इतक्या व्हरायटीज बघायला मिळतात की त्या कलाकारांना देखील पेनच्या हमरापूरच्या कलाकारांना हॅट्स ऑफ आहे. खूप छान छान बाप्पाच्या गोंडस भक्तिमय अशा मूर्ती, ते आकर्षक मूर्ती घडवत असतात आणि त्यामुळे थोडासा वेळ तिथे जातो गणपती बाप्पाची मूर्ती डन करताना. सो आम्ही लवकर एक टार्गेट आहे 9-10पर्यंत तिथे पेनला पोचण्याचा. आता या ट्रिपसाठी, पेनच्या ट्रिपसाठी आपण कशी तयारी केली आणि आपण काय तयारी केली हे थोडंसं तुम्हाला दाखवतो. ठरल्याप्रमाणे गाडीने जाणार आहोत, तर हेल्मेट आणि बायकोने दिलेली मस्त स्वीट अशी कॅप, रेनकोट, ऑब्व्हियसली पावसाचे दिवस आहेत आणि हा बायकोचा रेनकोट आहे. व्हिडिओमध्ये छान दिसेल म्हणून आपण हा रेनकोट घालणार आहोत. आणि हे रुमाल तर घ्यावंच लागते. आपली ढवळेश्वरची मागच्या वर्षीची 2025ची ढवळेश्वरची टी शर्ट मित्रांनो, हा मॅन्डेटरी पार्ट आहे. मागच्या वर्षीची टी शर्ट या वर्षीच्या पेन गणपती मूर्तींच्या बुकिंगला घालणं. हा केस वाढवली आहेत. सो हा एक बँड, ट्रॅक पॅन्ट ऑब्व्हियसली, आणि हो आपल्या पोरांसाठी थोडासा खाण्यापिण्याचा इंतजाम, रस्त्यात कुठेतरी थांबू आणि बस. दिस इज घाटकोपरवरून सगळी मंडळी नेरूळला येणार आहेत. नंतर मग आम्ही इथून पुढचा प्रवास करणार आहोत. तरी या प्रवासामध्ये जी काही आम्ही धमाल, मस्ती, मजा करतो ती या ब्लॉगद्वारे तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. अच्छा, आपली गाडी रेडी. आता आपण LPला थांबलोय मित्रांनो. हे सगळे वाशी क्रॉस केलंय. वातावरण पण तसं मोकळंच दिसतंय. बघूया. आपण घरातून थोडं लवकरच निघालो. आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं. रात्री घरी यायला उशीर झाला आणि कारण की आपण गेलो होतो ढवळेश्वरच्या 2026च्या टी शर्टसाठी घनसोलीला. आणि आता आपण थांबलो आहे LPला. तर हे सगळे निघालेत घाटकोपरवरनं. आता हे लोक पोचतील तोपर्यंत आपल्याकडे काय वेळच वेळ आहे. पण आता वाट बघूया त्यांची किती लवकर येतात. ते आता 8 वाजून गेलेत. टायमात होत इकडून जरी 8:30पर्यंत निघालो नेरूळमधून, तरी एक टार्गेट आहे की 10-10:15, कारण की आपल्याला आरामात जायचं आहे. काय काही गडबड करायची नाही. आपण हाल ठेवलेत, म्हणजे आपण थांबत जाणार आहोत. आता हे येऊन नेरूळला थांबणार, घाटकोपरवरनं निघून नेरूळला थांबणार. डोंबिवलीवरनं पण आपल्या गाड्या आहेत. ते आपल्याला पनवेल डेपो पळसवे फाट्याच्या इथे भेटणार आहेत. तिथून आपण आपला तिसरा थांबा आपण ठेवला आहे पेन हमरापूर फाटा जो आहे
तर तिथे आपण थांबणार आहोत. तिथून आपण डायरेक्ट अमरापूरला बाप्पांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. तर बघूया आता हे किती लवकर येत आहेत आणि किती लेट करतात. रात्री थोडा पाऊस पडत होता, पण आता सध्या तरी पावसाने खूप चांगली साथ दिली आहे. अशीच साथ दिवसभर राहो. हां, मध्ये मध्ये थोड्या सरी बरसल्या तरी चालेल, कारण की बाप्पाचं आगमन आहे. श्रावण पेनमध्ये गेल्यावर पण बऱ्याच कारखान्यामध्ये जावं लागतं. खूप कारखाने, आम्ही मित्रांनो लिटरली खूप कारखाने फिरतो. मान्य एकच मूर्ती असते, कुठल्या बाप्पामध्ये तो मतभेद नाही आहे. बाप्पाची मूर्ती आहे, सगळ्यांमध्ये बाप्पा आहे. या चराचरामध्ये देवच बसला आहे. पण एक कलाकाराची एक फिनिशिंग असते, एक थोडंसं त्यामध्ये कलाबाजी असते. गणपतीचे डोळे कसे कोरले, त्याचं रंगकाम कुठल्या कारखान्यामध्ये कुठल्या कसं केलं आहे. सो त्या बेसिसवर आपण खूप बारकाईने मूर्त्या ठरवतो आणि त्यामध्ये आपल्याला खूप वेळ जातो. आणि तब्बल यावर्षी आपल्याकडे 11 गणपती बुक करायचे आहेत पेनमध्ये. उत्तरोत्तर हे गणपती वाढत चाललेत. एक टाईम होता जेव्हा फक्त सुरुवातीला 4च गणपती होते आणि आज तब्बल आपण 11 गणपती ढवळेश्वरात घेऊन जातो. आगमन आगमन एक ते 1.5 तास येतात. काय बोलतो ते, कुठे आहेत? ऑन द वे. 1-1.5 तास ऑन द वे लेट आहे ते. अहो बापरे, कोण नवीन कोण आहे? हे कुठे? अरे हे कुठे भाई? 2 ब्लॉगरची आता एकदम घमासान होणार आहे भाई. किस ब्लॉगवर ब्लॉग नॉट अलाउड. हे एवढ्याच गाड्या आहेत सध्या. शुभम भाऊ, पनवेलला 2 भेटणार आहे ना. मग काय भाई, किती वाजता निघालात घाटकोवरून? काय 6 वाजता उठलोय, पण निघाला 8 वाजता. काय बोलणार? नेहमीप्रमाणे 6:30ला घाटूवरून आले टायमात ना. हे मग यांना नारळ देऊया. मग नारळ द्या, सुमीला द्या, मोठावाला द्या नारळ. तुला नारळ द्यायला लागतो आम्हाला पुढच्या वर्षी. भाई लग्न करा म्हणजे घरातलं लवकर निघेल. लग्न करायला लागेल घरात, तेव्हा निघतोय तो. आता सगळे भेटलोय आम्ही एलपीला. आता इथून पुढे निघतोय. डोंबिवलीवाले आम्हाला पनवेलला भेटणार आहेत. आणि आता नेहरू मधनं निघालोय. राहुल भाई, मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? आमचा एक सिलेदार आशिष थोडं काय कारणामुळे आला नाही, तर आशिषला आम्ही खूप मिस करणार. चला, या प्रवासामध्ये असेच कंटिन्यू राहा. आणि गणपती बाप्पा मोरया. वा, नाश्त्याची रांगोळी मेड बाय सुशांत. हे आणि ही ब्लॉगची ही घमासान ही होत राहणार आहे. आता तू कॅमेरा खाली ठेव. असू दे, चालू दे. चल, हा. अरे हे बॉटल कोणासाठी घेतलीस? ही चिल्ड बॉटल संदीपला पाहिजे. आईच्या गावात केवढी मिरची बारकी घे. हे बारीक मिरच्या आहेत रे, बारीक आहेत मिरच्या. खाण्यापिच्या घरच्या नाहीत मिरच्या. कोण घेते? वा, इकडे ए वदनी कमळ, तिकडे घास खायला सुरुवात झाली. वा वा वा, हे फटाफट घ्या. दरवर्षीप्रमाणे आमचे शिवा काका, कृष्णा काका, भगवान काका सगळेच. आणि नवीन ऍडमिशन शॅगी भाई पहिल्यांदा येतोय पेनला. कृष्णा काका पण, आमच्या अनिल भाऊ, भावी नवरदेव नाही झालेला, नवीन नवरदेव. हा काय भावी इकडे. वा,
कैसा खा रहा है साला, बरसों से खाया नहीं. कैसा खा रहा है साला, बरसों से खाया नहीं. क्या तुला देतो मी परफेक्ट शॉट. तू खा ना, तुझं खा ना, दुसऱ्यांचं काय बघतोय. राहुल भाई काय बोलशील. आपल्या नेहमीप्रमाणे आपण दरवर्षी इकडे येतो आणि हा प्रवास आता घाटकोपरवरनं इथपर्यंतचा प्रवास कसा झाला कसा. मी खातानाच बरोबर तुला कॅमेरा घेऊन यायचा होता. आणि तो बघ दात बघ कसा दिसतो. अरे वडापाव खाताना बघ. हे भाई उघड. वापा येतीच वाढत ना, त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही. वा वा. वाढत नाही तिथे ना. भाई हे भाजप सरकारच्या राज्यामधला मिसिंग लिंक. हे दाखव. क्या सीन है, वाह क्या सीन. मिसिंग लिंकचं केंद्र इकडे. तू सगळं सांग आता. ये मला वडापाव ठेवलाय ना, 2 आहेत बघ, तुला कुठला पाहिजे. चापाकाडा करायला पाहिजे. नाही हे 2-3 एक्स्ट्राच आहेत. फोटो सेशन झालंय मस्त. आता सगळे शिलेदार पेनच्या दिशेने रवाना. नाश्त्यानंतर आम्ही सर्वजण पेनच्या दिशेने निघालो. रिमझिम सरी आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही तासाभराच्या प्रवासानंतर पेन हमरापूर फाट्याजवळ पोहोचलो. आमचा एक मेंबर तापात फणफणत असून सुद्धा दुसरा मेंबर घरातला गणपती बुक करण्यासाठी पाठवला असताना देखील मागून तो आलाय. तर धर्माचा काय प्रश्न आहे आपला. म्हणजे तुला यावेळी कृष्ण असताना पण तुला आता पुन्हा पाठवून याचं रिझन काय. गेल्या वर्षीची विचार मी केली, याही वर्षी मला अनुभवायची होती. माहीतच नाही. भाषण करतोय ना मी. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. याही वर्षी अनुभव येऊन त्यामुळे मी आता त्यामुळे तुम्ही ताप तुम्हाला आले ना, त्या तापाचं काय. ताप आला होता, तापाला ठेवला हातरुणात. टेप राहिलं. काय भाई राहुल भाई, हे माहिती नाही आपण इथं स्वागत ते तो ब्लॉग आहे आपला भटकंती मध्ये लास्ट इयरचा. आपण थोडंसं पूजा पाठ केली होती थोडीशी. गणपती बाप्पा चौडेश्वर महादेव की. नमस्कार मंडळी. बऱ्याच मोठ्या प्रवासानंतर पावसानंतर आपण आता पोचलो आहे गणपती बाप्पाचं माहेरघर पेन हमरापूर इथे. आणि आता आपल्या समोर लवकरच सगळे कारखाने सुरू होणार आहेत. आणि पाऊसपाटा, अर्धा पाऊसपाटा पुढे निघून गेला आहे आणि मागे देखील आहेत राहुल वगैरे बरेच जण आहेत. आपण आता पोचलो पेनमध्ये हमरापूरला. तर बघा आपल्या आजूबाजूला किती मूर्त्या आहेत. हमरापूर फाट्यावरून आत जाताच आपल्याला बाप्पाचं दर्शन होतं मित्रांनो. इकडे तिकडे चोईकडे फक्त बाप्पाच बाप्पा. उगाच बाप्पांचं माहेरघर म्हणत नसतील पेनला. घरात पडवीत अगदी गच्चीवर सुद्धा फक्त बाप्पांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. आम्ही काय करतो मित्रांनो, अगदी शेवटच्या गावातून उलटे हमरापूर फाटा असे प्रवास करतो, जेणेकरून सगळे कारखाने बघता येतात. आणि ह्या वर्षी काय झालंय, पावसामुळे बहुतांश मूर्तिकारांचे प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे मूर्त्यांच्या किमतीत पण वाढ झालेली पाहायला मिळाली. गणपती बाप्पांच्या इतक्या वेगवेगळ्या मूर्त्या तुम्हाला पेनमध्येच पाहायला मिळतात. आणि येथील रंगकाम आणि मूर्त्या ह्या मनात घर करून जातात. नेहमीप्रमाणे साई कला केंद्र यांना आम्ही पहिली भेट देतो. तिथे आलो, त्यांचा कारखाना इथे आहे
कळवे. डन केली ना, बुक केली की पाठवतो. हा, कळवे गावात आहे. इकडे बरेचशी गावं आहेत, कळवे, दादर, कुर्ला, अजून कोणतं तिकडचे गावांची नावं काय? कळवे आहे, दादर आहे, अमरापूर. जिकडे तिकडे जाल तिकडे फक्त गणपती बाप्पांच्या मूर्त्याच तुम्हाला भेटणार. खूप छान छान अशा मूर्त्या आहेत. यावर्षी थोडं पाऊस जास्त झाल्यामुळे मूर्त्यांचं खूप नुकसान देखील झालं आहे. पण बघूया, आपण आता बऱ्याच कारखान्यांमध्ये जाणार आहोत. नवीन नवीन बाप्पा आणि थोडीशी युनिक मूर्ती बघायचा प्रयत्न आहे. आणि एकदा मूर्ती डिसाईड झाली की ह्या ब्लॉगमध्ये तर नाही, अबे साले तभी पण गणपतीच्या पहिल्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. जवळच कारखान्यात मूर्त्यांचं काम चालू होतं आणि तेथील कारखानदार त्यांच्या येथील मूर्त्यांची फिनिशिंग आणि त्यांच्या कलाकारांचं रंगकाम समजण्यासाठी अशा तयार मूर्त्यांचा डिस्प्ले कारखान्याच्या बाहेर लावून ठेवतात. आणि हे कलाकार त्यांच्या कलेमार्फत बाप्पांच्या मूर्त्यांमध्ये अगदी जीव ओततात. काही वेळा बाप्पांनी आपली पापणी उघडझाप केली की काय असा भास होतो. इतके जिवंत आणि रेखीव असे डोळे हे कलाकार रेखाटतात. अर्धा एक तास जवळजवळ चालून चालून पेनला पाय दुखायला लागले. आता एका कारखान्यातून आम्ही बसलोय. राहुलचे कॉल चालू आहे. आपण जी सोशल मीडियाला जास्त बघितली होती, व्हायरल झाली होती, ती मूर्ती अक्षरशः आपल्याला 2 ते 3 तासानंतर मिळाली. पण झालं असं की ही मूर्ती या कारखान्यावाल्यांची नाही आहे, एक कस्टमर आहे. त्यांनी दुसऱ्या कारखान्यातून जाऊन यांच्याकडे कलरसाठी आणले. तर आता आपल्याकडे त्या जो कस्टमर आहे त्याची वाट बघण्यात केलीच आपल्याकडे काय पर्याय नाही. सो ते आता येतील, त्यांना आपण विचारूया कुठल्या कारखान्यातून ही मूर्ती घेतली आहे, आपल्याला हीच घ्यायची. तब्बल 1 तासानंतर आपली त्या कस्टमर सोबत भेट झाली. आपण त्यांच्याकडून मूर्तीबद्दलची सर्व माहिती घेतली आणि शेवटी आपण आपली ह्या वर्षीची 2026 वर्षाची गणपती बाप्पांची सुंदर मूर्ती बुक केली. बाप्पाची मूर्ती कशी आहे ते लवकरच गणेश चतुर्थीच्या सिरीजमध्ये तुम्हाला नक्की कळेल. नाही नाही, चांगलं नाही वाटत. बरोबर नाही वाटत तुला? चांगलं वाटतं, चांगलं वाटतं, नाही चांगलं वाटत. चांगलं वाटतं तुला, काय करायचं ते कर. अरे सागर इकडे इकडे पहिले सांगितलं होतं 60 मूर्ती किती बसंती घेऊन मूर्तीवाला काय बोला मूर्तीवाला काय मला माहिती का? मी याला सोबत हा डेंजर म्हणतो, हा डेंजर खरंच आहे. उद्या सगळ्यांना विचारतो काय करू. नंतर सागर किती केले तर आणि धोतर म्हणा मागला शोधा धोतर देऊ उद्या लंबूट लावायचं. ढवळेश्वर म्हणजे एक नाव नाहीये, ती आपल्या गावाची श्रद्धा, संस्कृती आणि प्रत्येकाच्या हृदयात वसलेली भक्ती आहे. वर्षभर ज्या बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असतो तो सण, तो आपला लाडका बाप्पा लवकरच येणार आहे. त्याच्या आगमनाच्या तयारीत आमच्या तरुणांकडून कोणतीच कसर राहू नये असं आम्हाला वाटत राहतं. रात्रीची झोप येत नाही, प्रत्येक येणारा दिवस मोठा वाटत जातो. इतकी उत्कंठ आम्हाला लागलेली असते. आपला कामधंदा जपून आपल्या संस्कृती जपण्याला वेळ देणे हे सुद्धा आपलंच कर्तव्य आहे. येणाऱ्या काळात पोलादपूरमधील ढवळे गावातील गणेशोत्सव हा परंपरा, संस्कृती आणि भक्तीचे प्रतीक नक्कीच ठरणार. म्हणजे सगळ्यांचे गणपती बुक करून झालेत. सगळ्यांनी खूप छान छान अशा मूर्त्यांचं सिलेक्शन केलं आहे. आणि आता ही ढवळेश्वरची सवारी पुन्हा मार्गस्थ झाले आपल्या परतीच्या प्रवासाकडे. तरी पण अजून धमाल मस्ती बाकी आहे. शिवकाकांनी खूप किस्से सांगितले, संदीप दादा वगैरे यांचे. आता आपण निघतोय जेवणासाठी, थोडासा पेटपूजा. आता 3 वाजलेत तरी अजून सकाळपासून फक्त पाणी पिलं, बाकी अजून काय. माझ्या ब्लॉग मध्ये बघा तुम्ही, माझ्या ब्लॉग मध्ये पाणी पिले फक्त आपण पाणी पिलंय. आता आपण 3-3:30 वाजले. आता आपण जाऊन जेवण करणार आहे. बाप्पांच्या मूर्त्या खूप छान आणि खूप सुबक अशा मूर्त्या मिळाल्यात आपल्याला पेनला ह्या वर्षी. हा थोडासा रेट वर खाली झालाय, पण पेन जे बाप्पाचं गणपती बाप्पा माहेरघर म्हटलं जातं ते उगच नाही. जेव्हा आपल्या मूर्त्या येतील, गावामध्ये आगमन होईल, त्यावेळी तुम्ही नक्की ब्लॉगमध्ये ते बघाल. तुर्तास बाय बाय. आणि निघतोय आम्ही, चला. गणपतीच्या सर्व मूर्त्यांचं बुकिंग करून आम्ही पेनमधून परतीच्या प्रवासाकडे निघालो. अभि मोरे ब्लॉग्स या आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजचा आनंद घ्या. आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका.
गणपती बाप्पाच्या सणाची नवी सिरीज आपण लवकरच घेऊन येणार आहोत. तुर्तास तुम्हाला हा आपला पेनचा ब्लॉग कसा वाटला हे तुमच्या कमेंट्सद्वारे नक्की कळवा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.